एखाद्या देशाच्या युद्धाचा परिणाम मात्र आता संपूर्ण देशभर आपल्याला पाहायला मिळते। काल रात्रीपासूनच लॉकडाऊन लागणार आहे का, पेट्रोल संपणार आहे अशा ज्या अफवा होत्या, त्यानंतर मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये अफवाने पेव फोडलं आणि त्यानंतर मात्र पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पाहायला मिळत होती। रात्री 2-2 वाजेपर्यंत पेट्रोल पंपावरती गर्दी होती आणि आज जर पाहिलं आपण तर अर्ध्या अधिक पेट्रोल पंप जे आहेत बंद झाले ते देखील आपल्याला पाहायला मिळते, कारण स्टॉक खतम झालेला आहे। त्यामुळे मात्र आता मोठ्या संख्येने पेट्रोल पंपावर आहे त्या ठिकाणी मात्र मोठी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते। माझ्यासोबत काही आहेत, आपण गिऱ्हाईक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल, रोज जेवढं टाकताय की आज जास्त पेट्रोल टाकताय? जे रोज टाकतो ते सुद्धा भेटत नाही आज। अच्छा, नाही पण मला सांगा की पेट्रोल आहे असं म्हणताय तरी लोक गर्दी करताय? नाही, जी आहे ती वस्तुस्थिती आहे आता, म्हणजे कसं आहे, जे वार एक्सलेट झालेला आहे तर त्याची सिच्युएशन आहे आणि रशियाचं जे मेन पोर्ट होतं आपलं जे ऑइल इम्पोर्ट ते जेलेन्स्कीचे यांनी त्यांनी उडवलं आहे ते, तर ऑब्व्हियसली क्रायसिस होणारच आहे। हे आपल्याला जरी म्हणत असले की होणार नाही आहे, पण हे होणारच आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर ग्राहकांना देखील कळून चुकलेलं आहे की हे काही क्रायसिस आहे ते क्रायसिस होणार आहेत, त्यामुळं ग्राहक देखील आता मोठ्या याने या ठिकाणी आहेत। अरे काय भैया, पेट्रोल भरण्यासाठी आले, रोज जेवढं भरतो तेवढंच भरणार आहे? नाही, आज फुल टाकी करणार आहे। का बरं? लोकांची गर्दी बघून गर्दीच्या विषयी नाही, सरकार नाही, आपल्याला लागतं पण तेवढं लागतच ना, त्याच्यामुळे काय अफवा पाहिलं तू काल, त्याच्यामुळे जास्त भरलं? नाही, काल मी लाईनीत उभं राहिलो, इटलो आलो आणि पेट्रोल संपून गेलो। आज ऑफिस आलो सकाळी उठून, त्याच्यामुळे आलेलो इथं पेट्रोल भरायला, टाकी फुल करायची। नक्कीच टाकी फुल करायची आहे। काय वाटतं, कालपासून ज्या काही अफवा आहेत, लॉकडाऊन लागणार आहे, पेट्रोल संपवणार, त्यामुळे ही गर्दी दिसते का काय? आणि असं जर समजा काहीतरी होणार आहे म्हणून पेट्रोल पंप आणणार आहे म्हणून आता पूर्ण टाकीत फुल भरवणार आहे। लोक सरकार म्हणते पेट्रोलची कमतरता नाही, पेट्रोल पंप चालक म्हणते नाही, त्याचं सरकार पाहिजे, आपण आपलं पाहिजे। नक्कीच आपण जर पाहिलं तर आता इथे जे काही नागरिक पेट्रोल भरण्यासाठी आलेले आहेत, मात्र कुठंतरी ते पॅनिक झाले ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की पेट्रोल आहे असं सरकार म्हणते, परंतु नागरिक जे आहेत त्यावर विश्वास ठेवायला देखील तयार नाही आहेत। माझ्यासोबत पेट्रोल पंपचे ओनर देखील आहेत, आपण त्यांची चर्चा करत आहोत। मॅडम काय सांगाल, पेट्रोल पंपवरती गर्दी आहे, सरकार म्हणते पेट्रोल आहे, तुमच्याकडे स्टॉक आहे का? एक्चुअली हमारे पास में डेली सारे पेट्रोल पंप के पास में 5 डेज का स्टॉक रिजर्व होता है, बट ये अफवाहों की वजह से हर कोई जो 1 लीटर की रिक्वायरमेंट होती है वो 10 टाइम्स ज़्यादा फ्यूल ले रहा है, जिस वजह से हर पेट्रोल पंप का स्टॉक डाउन होके ड्राई पोजीशन पर आ गया है। शहर में कहीं पर भी कोई शॉर्टेज नहीं है, ये पैनिक बाइंग की वजह से शॉर्टेज है। अभी सुबह में ही इंडियन ऑयल डिपो से बात हुई पानेवाड़ी से, वहाँ पर अप्रॉक्सीमेटली 40 to 50 टैंकर्स निकल चुके हैं शहर के तरफ में। अभी वो 11 बजे तक आएंगे, सभी नॉर्मलाइज हो जाएगा। मतलब तुम्ही जर पाहिलं असेल तर काल रात्रीपासूनच मोठ्या पेट्रोल पंपवर गर्दी होती, 2-2 किलोमीटर पर्यंत गर्दी होती, म्हणजे आणि काल जे काही अफवा पसरल्या की लॉकडाऊन लागणार आहे, पेट्रोल संपणार आहे, हे काय असे अफवाच आहे? ये सब पूरे अफवाही है, सारे रूमर्स है, ऐसी पोजीशन एक्चुअल में बिल्कुल नहीं है। इंडिया के पास में स्टॉक रिजर्व बहुत सफिशिएंट है कि हर किसी को पुरेगा। नक्कीच आपण पाहिलं तर पेट्रोल पंपावरती मात्र जे काही पेट्रोल पंप चालक आहेत त्यांच्याकडे पेट्रोलची कमी नाही आहे, पेट्रोल आहे आणि टँकर देखील येत आहेत। मात्र कालपासून जी सोशल मीडियावरती जी अफवा होती की पेट्रोल संपणार आहे, लॉकडाऊन लागणार आहे, त्यानंतर मात्र मोठी गर्दी पेट्रोल पंपावर पाहायला मिळते। मात्र नागरिकाला त्याने आव्हान देखील केले की असं काही नाही, जे रेग्युलर आपण जेवढं पेट्रोल टाकतो तेवढंच पेट्रोल टाका। काही लोक 100च्या ऐवजी 500चे पेट्रोल टाकतात, त्यामुळे मात्र स्टॉक लवकर खतम झाल्याची चर्चा देखील आता पाहायला मिळते। संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर।